सध्या कलर्स मराठीवर आपण एका सिरियलचे प्रोमो बघतोय आणि अर्थात आपण उत्सुकता आहे आपल्याला कधी ती सिरियल एकदाची चालू होते. तुम्ही बरोबर ओळखलंय, मी बोलतीये असं सासर सुरेख ग बाई या मालिकेबद्दल. आणि आज आपल्याबरोबर ती नवी जोडी गप्पा मारणार आहे. सर्वप्रथम दोघांचंही स्वागत. संतोष, सर्वात पहिल्या प्रश्नाची लोकांना भीती वाटायला लागली की आता तू परत मूवीमध्ये दिसणार नाही आहेस का? नाही, असं अजिबात काही नाही आहे. मूवीचं शूटिंगसुद्धा त्याचंही चालू आहे. एखादा रिलीज आहेच बायका अड्डा नावाची. पण सुरुवात थिएटर, त्यानंतर सिरियल आणि मग सिनेमा. सो सिरियल करून मला वाटतं जवळजवळ 7-8 वर्ष झाली. आणि गेल्या 1-1.5 वर्षापासून शशांक सोळंकी 7 सेन्स मीडियाचे हेड, तर त्यांच्याशी आमचे प्रोड्युसर मला ते 1-2 स्टोरीज ऐकवल्या होत्या. आमचं बोलणं चाललं होतं, पण ही स्टोरी त्यांनी मला ऐकवली आणि खूप छान वाटली. वेगळी आहे, कारण मी आत्तापर्यंत ज्या भूमिका केल्यात, माझे सिनेमे आहेत, जी इमेज तयार झाली आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळी इमेज ही आणखीन तयार होईल. एक गुड बॉय, लव्ह बॉय असं काहीतरी छान स्वीट, म्हणजे क्लीन शेवन लुक बऱ्याच वर्षानंतर असेल. सो आणि मला करायचंही होतं टेलिव्हिजन, कारण बऱ्याच वर्षाच्या गॅपनंतर आता जो बदल घडला आहे टेलिव्हिजनमध्ये, किंवा टेलिव्हिजन ज्या प्रकारे वास झाला आहे कम्प्लीट, किंवा त्याची विजिबिलिटी किंवा जेवढी आहे ती आज मला वाटतं सिनेमाची पण फार कमी आहे. पण त्याकरता टी व्ही मी करतो आहे, कारण टी व्हीचं पुन्हा एकदा ती लोकप्रियता मला मिळवायची. आणि दुसरं म्हणजे या टेलिव्हिजनमुळे मला माझ्या सिनेमांना नक्कीच फायदा होईल. पण संतोष, मला विचारायचं वाटतं की थिएटर, मालिका, मग मूवी, गाजलेल्या मूवी आणि पुन्हा सिरियल, म्हणजे हे धाडसाचा निर्णय असं नाही वाटत आहे का तुला? नाही, अजिबात नाही. ह्यात धाडस कसलं? जे काम मी करत आलो आहे तेच काम मी करतो आहे. कारण सुरुवात थिएटरपासून झाली, त्याबरोबर माझं नाटकही चालू आहे. आणि मी स्वतःला लकी समजतो की यावेळेला मी तिन्ही माध्यमात काम करतो आहे. मी थिएटर पण करतो आहे, आता माझं टेलिव्हिजनवर आता सिरियल पण येईल ऑन एअर, आणि शिवाय माझ्या फिल्म्स पण चालू आहेत. मी आता एक विजुमानींची फिल्म करतो आहे, ज्याचं शूटिंग या एंडला चालू होईल. त्याचं टायटल आहे संतोष जोवेकर निर्दोष आहे त्या फिल्मचं. तर ती फिल्मचं शूटिंग चालू होईल. ऑक्टोबरमध्ये एक फिल्म आहे. मला आता विचारू असं वाटतं की जसं तू म्हणाला ते क्लीन शेव, आम्ही जेव्हा प्रोमो बघतो तेव्हा असं गुडी गुडी गजरा घेऊन येणारा असा नवरा दिसतोय आम्हाला. त्याबद्दल, रोलबद्दल काय सांगा? रोलबद्दल काय, आता तुम्ही प्रोमोमध्ये बघताय तोच तसाच रोल आहे. आणि मला असं वाटतं की 27 तारखेला जेव्हा सिरियल सुरू होईल तेव्हा त्या रोलमधली गंमत आणखीन कळत जाईल. त्याकरता तुम्ही सिरियल बघा कलर्सला. 27 जुलैपासून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता सुरू होते. सो मला वाटतं तुम्ही ते कॅरेक्टर किंवा जे मी काम करणार आहे, आम्ही सगळे कलाकार जे काही काम करणार, जे रोल आम्ही करणार आहोत, ते तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे. मृणाल, मी तुझ्याकडे येईल. तू तिथे मी माझ्या प्रियाला प्रीत करण्यात एक ऑडियन्स झाला की जो मृणालला त्या रोलमध्ये बघतोय. तुझी लास्ट सिरियल पण एक गृहिणी म्हणून लोकांमध्ये दिसलीस. आता तुला संतोषची बायको म्हणून लोक बघणार आहेत, काय सांगशील ती? नाही, नक्कीच. मी खरंच खूप खुश आहे की इतक्या छान टीमबरोबर, चांगल्या कलाकारांबरोबर आणि चांगल्या चॅनलबरोबर पुन्हा एकदा मी काम करते. सो खुश आहे मी. आणि पुन्हा एकदा मला माझ्या प्रेक्षकांना एका चांगल्या नवीन मालिकेच्या माध्यमातून भेटायला मिळतं आहे. सो माझ्यासाठी ही आनंदाचीच गोष्ट. पण मृणाल आम्हाला कशी पाहायला मिळणार आहे ह्या सिरियलमध्ये? मृणाल कशी उलगडत जाणार आहे? नाही, नक्कीच एवढं तर मी नक्कीच सांगू शकते की असं सासर सुरेखबाई या टायटलमुळे फसगत होण्याची शक्यता आहे. असं होतं की हा सासूसून ड्रामा आहे की काय, कारण आता प्रोमोजच्या रिॲक्शन्स ज्या मला आल्या की हे सासूसून ड्रामा आहे का, तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की नाही, नक्कीच तसं नाही आहे. पण एक गंमत तुम्हाला बघायला मिळेल. कौटुंबिक मालिका आहे आमची. थोडंसं हसू येईल ओठावर, थोडंसं डोळ्यात पाणी येईल, थोडा रागही येईल. पण त्याच गोष्टी ज्या तुमच्या घरात घडतात, ज्या किंवा तुम्हाला घरात घडाव्याशा वाटतात, ते सगळं तुम्हाला या मालिकेत बघायला मिळेल. तर नक्की बघा. पण तुम्ही दोघं पहिल्यांदा एक कपल म्हणून लोकांच्या समोर येणार आहात. तुम्ही आधीपासून दोघं एकमेकांना ओळखता, ही पहिली सिरियल आहे का? तुम्ही दोघांबद्दल काय सांगाल? तेव्हा काम करत असताना काय अनुभव आला? संतोष, तुला पहिला. मी ओळख आहे, कारण आम्ही काही कार्यक्रमातनं, काही फंक्शन्समधून एकमेकाशी भेटलो. काम कधी केलं नाही, पण मी हिचं काम पाहिलं आहे. आणि मला वाटतं तू तिथे मी, आणि त्याच्या अगोदर एक सिरियल होती, हां, तर तेव्हा काम करताना मला हिचं काम आवडायचं. आणि म्हटलं की ज्या काही चांगल्या ॲक्ट्रेस आहेत आज टेलिव्हिजन किंवा त्यातल्या, शी इज वन ऑफ देम असं डेफिनेटली. आणि तिच्यावर काम करायची पण इच्छा होती, आणि ती संधी मिळाली कलर्स मराठीच्या आहे असं सासर सुरेखबाईमुळे. सो आय एम हॅपी. कारण मला असं सांगायचं आहे की आपलं काम चांगलं होतं जेव्हा कोणी येऊन सांगतं की तुमचं काम खूप छान होतं. मला असं वाटतं की मी एकटा ते काम चांगलं करून भागत नाही. कारण मी जेव्हा काहीतरी चांगलं काम करतो ना, तेव्हा समोरचा पण एक चांगलं काम करणारा, तेवढ्याच ताकदीचा, तेवढेच त्याला जाणीव असलेला कलाकार जर समोर असेल तर तुमचं काम जास्त उठून दिसतं. सो मला वाटतं की मला तसे कलाकार मिळालेत जेणेकरून माझं काम नक्कीच चांगलं होईल. मला नक्कीच, मी खरंच हॅपी आहे की मला संतोष जोवेकर बरोबर काम करायला मिळतं आहे. अर्थात तो सगळ्यांचाच लाडका आहे आणि खूप छान भूमिकांमधनं तो प्रेक्षकांच्या समोर आला आहे. सो नक्कीच आय एम हॅपी, आय एम वर्किंग विथ हिम. शेवटचा मेसेज राशीच्या प्रेक्षकांसाठी काय सांगशील?
काय कलर्स मराठीवर या आषाढी एकादशीला म्हणजे 27 जुलैला अस्स सासर सुरेखबाई ही मालिका सुरू होते सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता. तर 2 वर्षाच्या गॅपनंतर मृणाल आणि मी 7 ते 8 वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजन करतो आहे. सो मलाही एक्साइटमेंट आहेच, तशीच तुम्हालाही असेल की मोठ्या पडद्यावर बघितल्यानंतर लहान पडद्यावर कसा दिसतो आहे. सो मलाही ती एक्साइटमेंट आहे की मी स्वतः कसा दिसतो आहे. त्यामुळे खूप तुम्ही नक्की सिरियल बघा, एवढाच मेसेज आहे. मी पण एवढंच सांगेन की जसा प्रतिसाद मला आधीच्या दोन्ही मालिकांमध्ये मिळाला तसाच प्रतिसाद मला या मालिकेद्वारे मिळो अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्यासाठी तुम्हाला ही मालिका बघायला लागेल. अस्स सासर सुरेखबाई सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता कलर्स मराठीवर नक्की बघा. थँक्यू सो मच आणि तुमची सिरियल खूप चालव. नमस्कार, मी संतोष जुवेकर. प्लीज सबस्क्राईब टू राष्ट्रीय मराठी.